महत्वाची बातमी, खिशात काही नसताना सरकारनं 1,60,000 कोटींची आश्वासनं दिली तर पैसे मिळतील म्हणून आमदार तिकडे गेले असं म्हटलेलं आहे जयंत पाटलांनी। आपलं सरकार येऊ दे, आपण सगळा बॅकलॉग भरून काढू असा विश्वास देखील जयंत पाटील यांनी बोलून दाखवलेला आहे। मध्ये विधानसभेचं अधिवेशन झालं, 44,000 कोटी रुपये डिफिसिट आहेत, 44,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आहेत। आधी 17,000 कोटी मायनस असणाऱ्या सरकारने 44,000 कोटीच्या पुरवणी मागण्या विधानसभेतून मंजूर करून घेतल्या। काल परवा विधानसभेचं डिसेंबरला अधिवेशन झालं, 55,000 कोटी रुपयाच्या परत पुरवणी मागण्या केल्या। त्या सगळ्यांनी भाषण केल्यावर सरकारने दबाव आल्यानंतर घोषणा ज्या केल्या त्या घोषणांची बेरीज 44,000 कोटी, म्हणजे खिशात नसताना या राज्य सरकारने 1,60,000 कोटी रुपयाची आश्वासनं महाराष्ट्राला दिलेली आहे। महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि आमदारांची फसवणूक आहे असं माझं मत आहे। ते बिचारे आमदार आता भयाने गेलेले आहेत की आपल्याला पैसे मिळाले पाहिजेत। बरेच आमदार आमच्याकडचे जवळचे म्हणतात की काय आपल्याला काहीच निधी नाही मिळाला, त्यांना फार निधी मिळाला। अरे त्यांना निधी मिळालेला नाहीये, त्यांना नुसती हूल दिलेली आहे। आपल्याला पुढचं सरकार आपलं येईल त्यावेळी आपण मागचा बॅकला भरून काढून तुम्हाला पैसे द्यायची व्यवस्था आम्ही करू, तुम्ही काही चिंता करू नका।